गुरुजी मेरी पत्नी मुझसे प्यार नहीं करती है। आपके साथ ही रहती है कि अलग रहती है? नहीं गुरुजी, मायके में रहती है। तो आप जाओ ना, एक बार बात करो, डायरेक्ट मिलो। गुरुजी गया था, केस लगा दिया, कट्टे का केस। भगवान बचाए ऐसी पत्नियों से। कहाँ मिलती हैं ऐसी पत्नियां? गुरुजी मैं उससे कहना चाहता हूँ, शीतल मैं आपसे प्यार करता हूँ, आई लव यू। हाँ बढ़िया है। महाराज जी एक बार आप भी बोल देना उससे। क्या नाम है उसका? शीतल। शीतल मैं तेरे से प्यार करता हूँ। कष्टाला पर्याय नाही, कष्ट केल्या बिगर भाकर तुकडा कसा मिळन? अरे माणूस कष्ट करतो म्हणून माणसाला मान असतो, म्हणून गावातनं जेव्हा मी हिंडतो तेव्हा मला सगळे जण राम राम करतील। Any questions? यस सर। Yes. वो बाहर कैजुअलिटी में कोई मरने की हालत में रहा तो उसको फॉर्म भरना जरूरी है क्या? हमारी क्लासेस कल सुबह 8 बजे शुरू होगी। थैंक यू वेरी मच। खाली पबजी खेळतो, कॉलेजला असताना तिने मला धोका दिला ना। अरे तिचं ऑपरेशन झालं तरी तू तेच टेन्शन घेतो म्हणजे तुला। बहुत खुशकिस्मत हो तुम तारा सिंह, जो अल्लाह ने तुम्हें अपनी पनाह में बुलाया है, तुम्हें मुसलमान बनने का मौका अता फरमाया है। क्या सोच रहे हो? तुम्हें इस्लाम कबूल है? आदमी का सबसे बड़ा मजहब है अपनी बीवी और बच्चों की हिफाजत करना। तुम्हें इस्लाम कबूल है? काशी काबा एक है राम रहीम। तुम्हें इस्लाम कबूल है या नहीं? कबूल है या नहीं? कबूल है या नहीं? कबूल है या नहीं? नहीं। बरं मोबाईलवर बोलायच्या पद्धतीला नालायक आल्यात आता। हॅलो, अरे नाही बोलत तो, कट कर। मागून आग झाली तरी वर आलडवतो तू। 9,000चा बोकडे देवाला कापितो आणि देवाला काय वाळतो माहिती का? खुर खुर। आणि ही लोक खुर देवाला का वाळतात माहिती का महाराज? ते शिजत नाहीत। बायका मिळानं या 18-22चे भंगरी जरा नीट आहे का? रेंज गेली नालाय का तुमची? पाहुणे येईन बायका सुद्धा खालून आणावं लागल्या, नांदेड परभणी चलो। ती बी मंगळवारी एक वाक्य लिहूनच ठेवा आणि सकाळी उठल्या उठल्या वाचित जा। देव कधी कुणाचं वाईट करत नाही, देव कधीही कुणाचं वाईट करत नाही, पण कर्माची फळं भोगून घेतल्याशिवाय। वर्गात होतो ने पोरगी 12वीला आणि पोरगावंड्याच्या हाताखाली। बापरे, दिल दिया है ईट भी देंगे। पावसाळा सुरू झाले का गाळ देंगे का? पार्वतीने गुरुवार केला, शंकर धाब्यावर जेवला। काय उपयोग? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गड भारी। शंकर म्हणला लिंबू पीळ, लिंबू पीळ, लिंबू पीळ। येड्याचा बाजार झाला। पोराला जर नुसतं म्हणलं ना, भाऊ शेजारच्या दुकानातून साखर घेऊन ये, ती म्हणते चावी दे, चावी दे। पैसे वाटलं तर नंतर दे, पण पहिली इथून इथवर माणसं पायी चालत नाही। आणि आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज। 42% मार्क पडले गुड्डीला। मग गुड्डी वाचिती काय? अय गुड्डीची आई, गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाला का स्टडी। म्हणून जन्माला आलं ना, आपण काय केलं पाहिजे याची दिग्दर्शकता अथवा याचं निरूपण करताना महाराज सांगतात, त्या देवाचं नाव घेतलं रे घेतलं की पर्वता एवढ्या पापाच्या राशी नष्ट होऊन जातात। महाराज बोलतात, घेता नाम विठोबाचे पाहून या जाय भारावणी गाव घालते या काळजावरी। आली 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 डॅशिंग मैना, हिच्या पायी झाली दैना, तळगावर आन बाज पाहून या पोर। अरे राम म्हणजे राष्ट्र, राष्ट्र म्हणजे धर्म। धर्माची परिभाषा ही रामाची परिभाषा आहे, रामाची परिभाषा त्याची राष्ट्राची परिभाषा। परमपूज्य सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणतात, या देशात राहणारे 125 करोड समाज हिंदू आहे। इस देश में रहने वाले 125 करोड समाज हिंदू है। हे हृदय इतकं हलकट नाही का याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणालाही द्यावं?
तो मठ्ठा कोणी शोधून काढला तो माणूसच सापडला. तो मठ्ठा ते पांढरं दही कोणी शोधला तो एक उचलून आपटला पाहिजे. नाव एक माणूस कोणता ब्रँड पेतो हे सुद्धा सांगणार. तुगत भांडण्याचा प्रॉब्लेम नको म्हणून सांगत नाही. इथले 2-4 जण बी शिवायलेत माया पुढची. एका मिनिटात सांग काय ज्याची बायको सावली संसारच खास. यांना काय आखली बोरी दिसली गालात असली झालं की गेली निघून. ती आयला निघाला दिंडी 3 एकरी आला आमच्या बोकांडी. आपल्याकडे काय जमीन विकली ट्रक घेतली तिच्यावलीला आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधार विकली मग यानं तिच्यावलीला हीच खरी दौलत. आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली मग याने लिहिलं नादच खुळा घेतलीच का आला. हो ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंड. आणि आपलं येडं म्हणतं ती माशी नाही ना कुणाचीच होऊ शकत नाही. ती 2-4 जणांची झाली. तू आज 4था नंबर यायला. हातामध्ये गळ्यामध्ये माळ हातामध्ये टाळ पताका लावून काठीला विठ्ठला 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 वारकरी आलाय भेटीला. इथून पुढे प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीत 2 तरुण पोरं घेतले पाहिजे. जुनी मंडळी म्हणते त्यांना जमन का. तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढायचे. तुम्ही खिडक्या खाले ते चौकटी खाती पण सगळे मिळून खा ना. कसंदाचे भांडे तुम्ही खास आणि भांड्यातलंही तुम्हीच खास. या अशीच गणपती बुडवाया बांगो 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 मुतलं चेंडी. 47% मार्क 10वीला पडले आणि तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला माहिती. तुला अक्कल आहे का काय. कपडे काढून हल्ला पाहिजे हलकट. इथं 77 वाले बोंबला धेंडत आणि तुझी 47 अगरबत्ती कुठून लावली तर टॉन घ्या. चांगले बसून लोक जेवत होते उभ्या जेवण सुरू केलं. ते वरड नाला एक ताटली हातात घेत भात कान त्याला भातच सापडलं नाही. ते ताटलीच घेऊन गेलं. पार इडी चांगले गोल गुलाबजामू होते. कोणत्या बापाचं काय गेलं गुलाबजामूच लांब कोळा केला. काय गेलं तर बापा आता असा गुलाब. 1 रुपयानं दुधाचा भाव वाढला तर नोकरीवाल्याची बायको नुसती भांडी आपटी. ती दूध प्यावा का नाही दूध प्यावा का नाही दूध प्यावा का नाही. तो नवरा का दूध पितो का. अगं तो नवरा पितो ते 82 रुपये पावशेर आहे. 1/2 लिटर दूध घेते तर पार त्या दुधावाल्याला जाम करती. शिवाजी राजा झाला नसता हिंदू धर्म बुडाला असता. हिंदू धर्म बुडाला असता. धन्य धन्य जिजाऊ माता जिथे जन्मला असा विधान. जिथे जन्मला असा विधान. जिथे जन्मला असा विधान. शिवाजी राजा झाला नसता हिंदू धर्म बुडाला असता. धन्य धन्य जिजाऊ माता जिथे जन्मला असा विधाता. भल भल्यांची घेतली ध्यान आता भल भल्यांची घेतली ध्यान आता. 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं नाही पसंत केल्या. त्याला एक माझ्यासारखं भेटलं म्हणलं मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईला नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहिला आलता. म्हणजे ब्रह्मदेव आणि विष्णू आले शंकर बसले होते ध्यानाला. हे म्हणले यांनी त्यांना हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही यांच्या संग आलोय. तुम्ही उघडा डोळे ना आमचा होऊ द्या कार्यक्रम. मी या सगळ्यांनी शंकराला सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. कीर्तनात बसलेले जेवढे पुरुष मंडळ आहेत माझी विनंती आहे आलाय बाळूमामाच्या दरबारात
कपाळाला भंडारा लावलाय, मामाचा प्रसाद घेतलाय, मामाच्या समोर उभा राहून माझ्या एखाद्या भावानं मामा समोर उभा राहावं आणि शपथ घ्यावी, मामा उभी आयुष्यभर दारूला स्पर्श करणार नाही. खऱ्या आता पोरीच्या बापा पुढे 3 प्रश्न आहेत. शेती आहे तर नोकरी नाही, नोकरी आहे तर शेती नाही, दोन्ही आहे तर कार्ड सुईचं नाही. आणि पोराच्या बापा पुढे एकच प्रश्न आहे सध्या, कोणची का मिळालं. एवढा सांड पिवळा हो द्या, जाऊ द्या. भले तिला पहिले 2 पोर आहे, मांडीव घेऊ, मग आता काय कर. कबाडवा सुवासी मालिका बाधी बरं पाहिलं गप्पा बसावा ना. ती नवऱ्याला विचारी ती का हो, कालच्या भागात त्या बाईला पहिला नवरा होता आणि आज तर ती दुसऱ्याच बाबा बरोबर आहे. मग उद्याच्या भागात तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं काय होईल. तो म्हणला ते मी शेकाडीतून लग्नात नाचतून आलाय का आणि मा स्वप्न तहसीलदार असे. अरे भांगरी तू काहीच होऊ शकत नाही. 2% मार्क पडली तर रडती पोरगी, 6 विषय राहिले तरी हसत आला, हसत आला. असं त्याला विचारलं का, जिच्यावर जळत होतो तिच्याच वर्गात राहिलो बस. एक जण दारू पेल स्टँडवर गेलं, एसटी आली ते एसटीत बसलं, पण बुडून बसलं ते ड्रायव्हर शेजारी त्या कॅबिन मध्ये त्या बॅटरीच्या बॉक्सवर. आणि ड्रायव्हर का पाहायचं नसतं, ड्रायव्हर का पाहायचं. एसटी 50-60 किलोमीटर गेली, ड्रायव्हर कंडक्टरच्या आला उतरले, ते काही उतरलं नाही. आजही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी त्या. 5 सांगितले 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा, ताटल्या खाता का निवांत जेवा. प्रत्येक देवाची आरती वेगळी. आता फक्त एकच आरती राहिली बायकोची, जय देव जय देव जय माझी बायको हो, जय माझी बायको तू सांगेल ते मी मनापासून ऐकतो. गरीब लोक आहे ना महाराज, कानवनाला तेल नसू द्या पण वजनात सगळ्यात तो. हॉटेल पुढे बसले ना, कामावरून आले होते तसे नाही जाते घरी. वडापाव भेळ या लगाची भेळ आहेच. राम राम. भेळ खाता का तू गच थोडी. कांदा साठी तो का जिबी ना, कांदा साठी. फुल आहे गुलाब का, हे प्रेम करणारे पोरं ध्यानात ठेवा. ते गुलाबाचं फुल वापरीत नका जाऊ, ते लय बारीक घेऊ. सूर्यफूल वापरा, सूर्यफूल. ते गुलाबाचं लईच बारीक आहे, सूर्यफूल कसं आहे 1 गुंठा आहे डायरेक्ट. शेतकऱ्याच्या बाईला चहा ठेवाय सांगा बरं, तांब्यावर पाणी डायरेक्ट पातेल्यात होती ती. ही श्रीमंताची बाई तशी नाही, लई दरिद्री. अगं पाची तीच का आला काय तुझ्या चहा वाचून काय कोणतं चाललंय. कप मुजी ती ही आडपाट. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते. बैल बाजाराच्या शेजारी पोरांचा बाजार भरेल. पोराला येस सांग, मिशा बिशा काढेल, त्याचा बाप कासरा धरेल, सॉक्सचा असा घाण वास. इमे बियर टोनगा इकणे आहे 75,000, BA बीएड 50,000, 12वी नापास तसाच न्या. भजनांच्या बायका तरी म्हणतात आले का. शेतकऱ्याची बायको म्हणते चहा ठेव का. नोकरीवाल्याची बायको तर दारातच उभी राहते, काळी पिशी घ्यायला तर मसाला काढेलच राहतो. पण कार्यकर्त्यांच्या बायका तशा नाही. पप्या त्याला विचार खायचंय का बाहेरून खाऊन आलाय पाय आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदबीत प्यालाय का पाय आणि त्याला म्हणा अंगणात झोप. आणि तो सकाळी म्हणतो गावात काही भर भाकरी खात नाही, सफरचंद खातो, बायको करीत नाही, टिकटॉक पाहतो. हे नाही, ही तास आहे. करंट लागला, बाळ बाहेर आलं, त्याला नाव दिलं. हा महाराज, वारी म्हणजे काय. वारी म्हणजे ज्ञानोबा तुकोबाच्या नावाचा गजर, माझ्या विठू माऊलीच्या नामाचा गजर.
वारी म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, त्याला म्हणावं वारी. रामकृष्ण हरी. त्या मामाला मुलगी आहे का? नाही. मी आला तू त्या मामाला किती आहे? 2. आणि तुला भाऊ किती आहेत? अजून एक भाऊ आहे तुला, 2 आहे तुला. आणि मामाला पुरी 2च आहे ना. कल्याण त्या मामाला आहे का? ए बरे इकडे बघ, मामाला मुलगी आहे का? एकच आहे का? मामाला मुलगी आहे का? किती? 1, 3. वा, अपाट भर नोटा आहे काहींच्या घरात, पण झोपायच्या गोळ्या आहेत. फालत व्हायची गोळी, उतन व्हायची गोळी, तोंड वाचवायची गोळी, तोंड मिटवायची गोळी. तर जेवताना 3 गोळ्या आहे, खाली बसताना 1. निम झाले पण उठताना 1. तू एकच गोळी घेऊन गाव मोकळं कर. का आलं सगळं तो मारायला? पूर्वी नवऱ्याच्या घरी पोरगी जाताना 1.5 तास रडायचा कार्यक्रम चालायचा लग्नात. आता नाही, आता पोरगी रडत नाही. आता सनाट फुलाच्या गाडी कधी कधी पोर. ते जुनं व्हायला राहतं सगळं. आता 10 लग्न. काही माणसं म्हणतात मला 40,000 पगार आहे. तू 10 लाख भरले, 10 लाखाचं व्याज 40,000 आहे. तुला पगार नाहीये. तुला अक्कल नव्हती म्हणून तो साहेबाचं सांभाळाय दिले. साहेब मुद्दल वापरितोय, तुला व्याज देतोय. तुम्हाला कोण झालं तुला पगार? तुम्हाला आता वाढलाय. वाढणार, व्याज वाढलं का पगार वाढला. तुला जर पैसे न भरता नोकरी लागली तर पगार आहे. तरुण पोरांनी पार लाजाबीज सोडल्यात. कामं दिले सोडून, केस राखेल बोंबलं दिलायचं कोणीकडे. चांगले गारी गारी का कुल्फी का पावी का मस्तपैकी टाकाटाक जागायचं चांगलं ते दिले सोडून. ती मला तवा म्हणली होती, ती एकदा असली होती. ती एकदा असली, पण तुला अशा रोग झाला ना तेव्हापासून. ज्या बाईला एकही सून नाही ती बाई बोलून देत नाही कोणाला. पोपटावानी बोलत. माझ्या डोळ्यात देखत आणायची, माझ्या डोळ्यात देखत आणायची. आण अंग बयान. तुला अजून सोनाचा झटका माहित नाही. वैश्य का सुना आली का तू दिंडी तुळशीवालीच झाली. तुला अजून माहित नाही. ज्या पोरानं बायकोच करेल नाही ना बायको, ते काल तर बोलून देत नाही कोणाला. म्हणतो बायको करू दे, अशी नीट करून टाकीन. गपची बघ. आजही शेतकऱ्याच्या घरात जा, 15 माणसाचा स्वयंपाक 15 मिनिटात. पिठलं भाकर पण दणकून. हे श्रीमंत हलकट माणसं मोजी द्या. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणती निवांत जेवा. ताटल्या खाता का निवांत जेवा? झोपत नाही माणसं मोबाईलमुळे. मोबाईल वापरणारे अवलादी झोपती नाही. त्यांना झोपताना जर मोबाईल नसला ते गोदडीच्या दोऱ्या उपशी देत. निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली, टरा. त्याचा बाप म्हणला यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला काय झालं? त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. आणि माहिती म्हणून सांगतो, मोबाईल वापरणाऱ्या पोरांना कंटिन्यू मोबाईलच्या संपर्कात राहिल्यानं बऱ्याच पोरांना पुरीने तर बार लागा सोडल्या. आता व्हॉट्सअप पुरीने लावून धरलंय. नदवीत घाली ती, लिपस्टिक लावी ती, इथल्या फटी चमकी भरी ती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती.
मी लग्नाला गेलो नवरदेवाला मिशी असली तरच तांदूळ टाकीतो महाराज, नाही तर तांदूळ टाकीत नाही. इकडं तिकडं पाहतो खाली टाकून देतो. उद्या दुसरंच काही निघलं म्हणजे घ्यासाठी करू. एक पोरग होईपर्यंत मिशी काढू नये म्हणजे लोकांना अंदाज येतो. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बा? बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं, दिवाण तर वाकेलच होता, सोफा शीटचे खेळे निघेलच होते, तांब्या चिमटेलच होता. प्रेम एका भक्ताचं त्याच्या देवावरती असतं आणि ते प्रेम बाकी प्रेमांपेक्षा खूप मोठं असतं. नातवंडांना निरोप देऊन ती वारीला निघते. झालेली पेरणी देवाच्या भरोशावरती सोडून तोही वारीला निघतो. टाळ मृदुंगाच्या आनंदात तो न्याहून जातो. त्याला फक्त एकच गोष्ट दिसत असते, तो पंढरीचा विटेवरती उभा राहिलेला विठ्ठल, आणि विठ्ठलाच्या भेटीसाठी तो आतुर झालेला असतो. वाटेमध्ये पाऊस, ऊन, वारा काहीही येऊ तो सतत चालत राहतो. कुठेतरी चहाचा कप मिळतो. चहा पिऊन तो विठ्ठलाच्या प्रेमात पुन्हा भारावून जातो. वेळ येते पंढरपुरीची, विठ्ठलाला भेटण्याची. त्या क्षणी त्याचे अश्रू थांबत नाही. आपल्या देवाला पाहून त्याचा आनंद गगनात मावेत नाही. देवालाही आपल्या भक्ताला पाहून खूप आनंद होतो. आणि हेच एका वारकऱ्याचं आपल्या विठ्ठलाबद्दल असलेलं प्रेम आज अजरामर झालं आहे रे. काय लाइटिंग आणि काय खरं ऊत आलं तुमच्या पैशाला. लग्न साधे केले तरी मुलं होतात. त्याला असा नियम नाही डीजे लावल्यावर सटासटा होत्या. शब्द अपुरे पडतात त्या ज्ञानाच्या महासागरासाठी, ज्यांनी मराठीतून भगवद्गीता जनतेपर्यंत पोहोचवली, ते म्हणजे आपले ज्ञानोबा माऊली. जन्म झाला इसवी सन 1275 साली पैठण जवळील आपेगावमध्ये. वडील विठ्ठलपंत, आई रुक्मिणीबाई आणि भावंड निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताई. बालवयातच समाजाचा बहिष्कार, पण हृदयात परमेश्वराची ओढ. निवृत्तीनाथांच्या योग मार्गातून मिळालं दिव्य ज्ञान आणि मग अवघ्या 15व्या वर्षी लिहिलं ज्ञानेश्वरी. भगवद्गीतेवर मराठीतलं पहिलं भाष्य 9033व्या. भक्ती, कर्म आणि प्रेमाचं गगनभरारी दर्शन. म्हशीला वेद म्हणवले, भिंतीवरून प्रवास केला, पण यामागे होता भक्तीचा, शुद्ध भावनेचा अद्वितीय चमत्कार. इसवी सन 1296 अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे सजीव समाधी घेतली. पण ज्ञानेश्वर माऊली अमर झाले भक्तांच्या हृदयात. आजही दरवर्षी लाखो वारकरी त्यांच्या पालखीला नतमस्तक होतात, कारण त्यांनी फक्त ग्रंथ नाही दिला, तर प्रेमाचा, भक्तीचा आणि आत्मज्ञानाचा मार्ग दिला. ज्ञानाचा तो सूर्य आजही आपल्या आयुष्यात प्रकाश देतो. संत श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. आता भक्ती लई पवित्र, काही चालत तंत्र मंत्र.
ही अति पैशावाली माणसं आहे ना, दरिद्री महाराज यांना कधी सोमवार नाही काही नाही. त्यांच्या घरात माणसं नुसती वाकली तिकडे उरफाटी तरी खाटा अंगावर घेतात आणि खाटाखाली झोपतात. ते विचारलं का म्हणते त्याला दाब लागतो, मग दाबी खाता. मुलीच्या मोबाईल मधले व्हॉट्सअपचे मेसेज वाचा एकदा, तू फाशीच घेशील फॅनला. मग तुला कळलं आपल्या देवीचे भक्त किती पॉवरफुल आहेत. ही अशी इतकी दरिद्री आहेत, दिवसभर देवळात उताने पडतात आणि हरिपाठाच्या टायमाला घरी निघतात. काय अवलाद आहे ही. कौरवांच्या युद्धातून पळून गेलेली राक्षसाची अवलाद. मुलीचं वैशिष्ट्य आहे, मुलगी भंगरी पोराव पाहिजे त्याला. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. थोडा गालात हसला, मिशा काढला, बी लागली पोर त्याला. आणि पोर काम काय करतं, येडीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय काढणं. खांब्यासाठी इंडत येळभर. अरे रोजानं जाय, 300 रुपये रोज कमव, 150ची तुपे ना. हलकट क्वालिटीचं नाही दाबलं, एवढ्या बाटलीसाठी येळभर. पाजा भाऊ मला. तुम्हाला दुश्मन कधी तयार होतात, तुमची प्रगती झाली का दुश्मन होतात. जोपर्यंत तुम्ही गरीब आहात, जोपर्यंत तुमच्या कालवणाला तेल नाही, कांद्याला चांगले कपडे नाही, तोपर्यंत ह्या जगाला तुमचं काहीच घेणं नाही. पण ज्या दिवशी देव तुमच्यावर कृपा करील आणि तुम्ही जेव्हा. मुलीचा मोबाईल तपासा, 3 सिम आहेत त्याच्यात. तुम्हाला एकच नंबर माहिती आहे, 2 नंबरांना घरात रेंज नाही. मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत, सज्जन येतो, सायलेंट असतो, सायलेंट. फक्त कोण. आज आपण लहान असताना, आता आपण सगळे शिकलो. आपण लहान असताना जर मराठी शाळा सुटली, आपण सगळे कुठे शिकलो, मराठी शाळेत. शाळा जर सुटली ना, अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली, एवढी आरडायची कार्टी. आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणणार ना 2-3 दिवस सुट्टी आहे, बॉम्बालच अख्ख्या गल्लीत. कारण आपल्या अंगातलं रक्त 96 कुळे शिवाजी संभाजीचा विचारात रक्त. आपल्या रक्ताची खूण आहे, मोडेल पण वाकणार. आपल्याला बुटं पॉलिश करायची सवय आहे, बुटं साठवून जगायची सवय आहे. महाराज लहान पोरं लई चित्र. एका पोराला गुरुजीने सांगितलं 52 गावांची नावं सांगते, कार्ट म्हणलं 40 गावांत 12 गुरुजी पाहतच राहिला त्याच्याकडे. झाले ना 52, 40 आणि 12. पोर आहे ते. या देशात एक दिवस तरी शेतकरी राजा होणार आहे, हे ध्यानात ठेवा. थोडे दिवस आलेत आता. कंपन्यावाल्यांचा कार्यक्रम जवळजवळ हे MIT मधले ते आले पिटले, आता त्यांचा विषय मिटला. पोरांनो डीएड बंद झाले. डीएड. शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये 2 तोटे. एक, त्याचं जगणं निसर्गाच्या हातात आहे, आणि 2, त्याने कमवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. आणि या 2 गोष्टीमुळे शेतकरी माग आहे, नाही तर तो कोणालाच खात नाही. बायका भाकरी करताना भजन नाही करी, शिव्या देती. मेला माय नशिबी इकडून आला, पर त्याला मिळत नव्हती, तेव्हा लय मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. दुपारी 2:30 वाजल्यापासून बोंबलती, स्वयंपाक करायचा, स्वयंपाक करायचा, स्वयंपाक करायचा, स्वयंपाक करायचा. आणि जेवायला माणसं 2:30, 2 फुल, 1 हाफ. खडे थोबाडा पुढे टीव्ही, खडे तांदळात तांदूळ टीव्ही, स्वयंपाक करायचा, स्वयंपाक करायचा. अरे काय लबाडे. पुरीनं तुम्हाला समजा एखाद्या पोरानं धोका दिला, पोरग धोका देत नाही, पोरग नाही धोका देत, त्याला बायकोच मिळालं तर ते काय धोका देते. पोरग नाही धोका देत, कधी नाही. काय सुधारले लोक, धोतर गेला पायजामा गेला आणि चीन आली, चीन गेली आणि बरमुडा आली, आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय सुधार. ईद वरता आलाय आता, एक ईद बरोबर सरकलं म्हणजे आला महात्मा. बावळ्याचा बाजार नाही तर त्याचं सुधारलं. काही माणसं जेवताना टीव्ही पाहत जेवत्या, जाहिरात आली तरच चपाती मागत आहे, नाही तर चपाती सुद्धा मागत आहे. काही लोक झोपताना टीव्ही पाहत झोपत, टीव्ही चालू माणसं झोपेल. कुत्री टीव्ही पाहत्या काहींच्या घरात, मग कुत्र्यानं टीव्हीत कुत्रं पाहिलं, मग हे कुत्रं त्या कुत्र्यावर धावलं, तेव्हा झोपेल कुत्रं उठलं. एवढे कुत्रे आले कुठून बा.
उठपळ पुरीला फोन, उठपळ पुरीला. बरं हिच्या रीती काय? जीवली का? काय घालून गेलं? बोंबील वाजली खाती? काय प्रश्न आहे? जीवली का आणि झोपली का? किती बकर झाली का त्या शेळीला? 3. बया एक पुढं पिन. तुला करायचं काय ते कुठं पिऊ? ही हाती पैशावाली माणसं आहे ना, लय दरिद्री महाराज यांना कधी सोमवार नाही काही नाही. त्यांच्या घरात माणसं नुसती वाकडी तिकडे उरफाटी तरी खाटा अंगावर घेतात आणि खाटाखाली झोपायचं. ते का म्हणते त्याला दाब लागतो, मग दाबीला खाटा. धाब्यावर 90 प्यायच्या, केक ठेवायचा धाब्याच्या पुढं आणि मग तो एकमेकाच्या तोंडात प्रसाद म्हणून घालायचा. हॅपी बर्थडे टू. आणि 90 पिऊन मग एकमेकाला बापाच्या नावानं हाका मारायच्या. पोरण खरंय का खोटे? त्याच्या पोराला सुरू सांगतो 10-12 गाया पाळल्या ना, दूध बीत चांगलं घालून बुलेट बिलेट घ्यायची. त्याच्या दरिद्र एका हॉर्नची गाडी नाही घ्यायची कधी, डबल हॉर्न बसवायच्या गाडीला. असे भाऊबंद पाहिले वाजी चालला दुध घेतली येड्या. आणि पोर म्हणलं ना मी घरातून निघून जाईन, त्याचे लगेच कपडे पिशवीत घालायचे भाऊ आणि चाल. जाऊ दे गेलं तर काही होत नाही, जात नाही गेल्या आल्याशिवाय यांना कोणी खात नाही. पावसाळा संपल्यावर गांडोळं निघत नाहीत. मुलीचं वैशिष्ट्य आहे, मुलगी भंगरी पोराव प्रेम झाला. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी. थोडा गाण्यात हसला, मिशा काढल्या, बी लागली पोर त्याला. आणि पोर काम काय करतं? इडीवरच्या मोटरी चोरीत आहे, पाईपलाईन खोलीत आहे, मोटरसायकली चोरीत आहे. आणि ही त्याला म्हणते माझ्या डोळ्यात पाय. 10वी-12वीचे टोणगे जरा नीट आहे का नालायक हो. त्याला म्हणलं टाळ घेतो, तो म्हणतो मी कॉलेजला आहे. काय वांग कळत तरी तुला कॉलेजला जाऊ. इथं धोत्रातून गरम होतंय, तू उन्हाळ्यात जीन पॅन्ट घाली. तू तुला ऋतू कळतो का? ऋतू कळत काय? हे बायको करणं, पोरं पैदा करणं हा काही इतिहास आहे का? मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी. आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्याला जमलं. तू एकदा न रे का अख्या गावात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. याचे 20 खाय, त्याचे 30 खाय. इडी पोरं पैदा कर, गाव बिघडून दे, आणि रिटायर झाल्यावर कुत्रीचा मुका घेते. तुला सांगितलं कोणी? काय काय खरं? कोणताच बऱ्याच सोयीचा आहे तुझा? कोणत्या सर्व्हिसवाल्याचं पोरग बापाची इस्टेट सांभाळायच्या लायकीच आहे? बोटवर कर बरं. इथून पुढे रक्ताची नाथे बिथे काही राहिलं नाही महाराज. काय जे भाऊबंद, आता भाऊबंद तर मेलेच सगळ्यांचे, तुमचे माझे. आणि मेले तेच बरं झालं. भाऊबंद तर इतके नालायक तुमचे माझे, जिवंतपणी नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. सांगितलं तुम्हाला शिकलेल्याला अक्कल आहे. महाराष्ट्रातले वृद्धाश्रम जर जवळ चेक केले तर ज्या ज्या नालायकांना जास्त पेमेंट आहे त्यांचेच आई बाप वृद्धाश्रमात आहे. अजून धोत्रावाल्यानं बापावर हात टाकला नाही किंवा अजून शिळीचं शेण. आता हे लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड चिटकायचे बास करा, लोकांचे बांबू रवायचं बास करा. आता जरा स्वतःच्या संसाराका पहा. बापानं कमवून ठेवली तिथं सांभाळा, नवी तर नका घेऊ. पार्वतीने गुरुवार केला, शंकर धाब्यावर जेवला. काय उपयोग झाला? पार्वतीचा दणका उठलाय, दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणला लिंबू पिळ, लिंबू पिळ, लिंबू पिळ. येड्याचा बाजार झाला. महाराज निवार काळजाचा माणूस जर कोण असेल तर फक्त काही संकट येऊ देऊ. बिचाराला संकटाची मालिकच लागली. त्याच्यापुढे 6 वर्ष पाणी नव्हतं, आलं पाणी रोग संकट. एक पीक असं नाही सध्या तर त्याला रोग. शंकराची मेली बायको ते काय रडलं बिडलं, टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, काय नाही, शोकसभा नाही, काय नाही. पठ्ठ्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कारण पठ्ठ्या भजन कोणचं करतो? शंकर कोणाचं भजन करतो? रामाचं. आणि रावण कोणचं भजन करतो? शंकराचं. गडी भजनात अभी मेरे को समझ में आया इसका एक्चुअली प्रॉब्लम क्या है. इसका पूरा गियरबॉक्स बाहर निकालना पड़ेगा. गियरबॉक्स फिर तो बहुत वक्त लगेगा. रोलर को खांदे बोलो, लास्ट के लेके जाओ. रोलरला खांद्यावर घेऊन जा की मला विचित्र लगी. करना क्या बोलो? अरे मैकेनिक को बोलो और पूरा गियरबॉक्स बाहर निकलवाओ. ये जो बोल रहा है ना करो. पंछी बनूं उड़ता फिरूं मस्त गगन में,
आहा, आज रविवार है। अरे रविवार दोस्त, पूरा हफ्ता कहाँ गायब हो जाता है तू? मजा आ जाता है तू आता है तभी यार। रविवार के दिन कोई टेंशन नहीं, कोई जल्दी नहीं, ऐसे पैर पे पैर ऐसे रख के आराम से बैठे रहो और चाय की चुस्की मारते रहो। ये भिड़े, जरूरत नहीं है सितारों की, जरूरत नहीं है सितारों की, जरूरत नहीं है यारों की। एक दोस्त चाहिए आपके जैसा। थैंक यू। एक दोस्त चाहिए आपके जैसा जो वाट लगाए हजारों की। अच्छा एक बात बता, अगर हम लोग रेलवे का ट्रैक पकड़कर सीधा इंडिया भागना शुरू करें तो क्या लगता है, कितना टाइम लगेगा? क्या अंदाजा बता। मेरी बेटी है, मेरी बहन की बेटी है, 5 साल की है। बोलना क्या खबर, बोलना। जब तक हम हिंदुस्तान पहुंचेंगे तब तक तेरी बहन की बेटी की पोती की शादी हो चुकी होगी। पर यार तो फिर रास्ते में तो तोहफा लेके जाना पड़ेगा। हाँ, तोहफा ले लेते। सत्कार कन्नू है तुम्हारो, सत्कार। पार्टी रखी है, पार्टी। ओ पारी हो रही है। चाय। येस येस, आता इन फ्रंट देर इज नगर मार्गे गोइंग टू भुसरी. माझा मामा असतो, माय मामा दे आर लिव्हिंग स्टँडर्ड प्लंबर एकदम फेमस. आणि देन बोरघाट मार्गे खोपोली आणि देन टू मुंबई व्हेरी नियर. और घुंगरू सेठ कैसा चल रहा है धंधा पानी? धंधा फर्स्ट क्लास चल रहा है, टकाटक चल रहा है और नोटों की तो बारिश हो रही है, बारिश. और हम पर थोड़े छींटे नहीं गिराओगे? 4 खोखे जल्दी से डीले करो. अरे भाई ये बुटीक है, यहाँ पे लेडीज ड्रेस मिलते हैं, खोखे बोके नहीं मिलते. अबे बिना भेजे की खोपड़ी, खोखे का मतलब करोड़ करोड़ करोड़, और वो भी 4. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? हेलो सर, मैं लोन डिपार्टमेंट की तरफ से जय बात कर रहा हूँ. तुमने हमारी कंपनी से पैसा लिया? हाँ लिया है, जरूरत थी. तो वापस कब दोगे? जब जरूरत खत्म हो जाएगी. जरूरत कब खत्म होगी? बाबले जरूरत किसी की खत्म हुई है. देखो तुम्हें जरूरत पर पैसा किसने दिया था? तुमने दिया था. तो अब पैसा कौन देगा? तुम दोगे. क्यों? क्योंकि मुझे तो अब भी जरूरत है. अरे यार, तो जो हमने तुम्हें पैसा दिया वो पैसा कौन देगा? वो ही तो मेरे समझ में नहीं आ रहा है. यार तुम्हें पैसा देगा कौन? देखो हमारी कंपनी ने तुम्हें जरूरत पर पैसा दिया. ठीक है, तो हमें कौन देगा? कोई नहीं देगा. तेरा दिमाग सही है? यार तुम्हें जरूरत थोड़ी है. हमें जरूरत है. तो तुम भी लोन ले लो. मैं तेरे मुंह पर गुम्मा मारूंगा. हम लोन क्यों लेंगे? क्योंकि तुम्हें जरूरत है. अरे मेरी बात सुन. हेलो, गुरुजी मैं गुटखा खाती हूँ. कौन सा? राजश्री. गुरुजी छूट नहीं रहा है. कितने खा जाती हो रोज? गुरुजी मैंने प्रण लिया था कि जिस दिन वृंदावन जाऊंगी, गुरुजी से मुलाकात होगी, उस दिन के बाद से खाना छोड़ दूंगी. अच्छा है आपका संकल्प. कितने के रोज खा जाती हो? 50. 50 पैकेट? 50 रुपए का. 50 रुपए के रोज. हाँ. शादी गुरुजी जी मेरे जो पतिदेव हैं वो भी बहुत खाते हैं, कंपटीशन करते हैं. तो पहले आपने शुरू किया कि पति ने?
हम एक खाएंगे तो 2, हम 2 खाएंगे तो 4। तो आप पहले शुरुआत किसने की खाने की? आप शुरुआत तो वही किए थे, मुझे थोड़ा थोड़ा देते थे, फिर मुझे भी आदत पड़ गई। अच्छा, वो खाते थे तो आपको भी देते थे? हाँ, और गुरुजी जैसे मैं वो अब कैसा अब उल्टा हो गया, वो 1 खाते हैं तो मैं 3 खाती हूँ। पता नहीं क्यों छोटी छोटी सी बातों में मुझे गुस्सा बहुत आता है। आप सबको अपने घर में लिखवा दो, हमसे छोटी बात ना करें। हाँ। क्योंकि छोटी बात में हमें गुस्सा आता है, हमसे बड़ी बड़ी बात करें। शादी हो गई? 2 बच्चे। हाँ, पति से भी बोल दिया करो हमसे छोटी मोटी बात ना करो, बड़ी बात करो। जी गुरुजी। हमसे घर का भोजन ना बनवाओ, हमसे भंडारा बनवाओ। राधे राधे। हमसे एक कमरे में झाड़ू ना लगवाओ, हमसे पूरे सोसाइटी में झाड़ू लगवाओ। पहले मैंने सबसे पूछा अंशुमान किधर है, तो बोले यहाँ कोई अंशुमान अंशुमान नहीं। अरे खाली अंशुमान पूछेगा तो बहुत है इधर, अवार्ड अंशुमान पूछेगा तो पता चलेगा ना। अवार्ड अंशुमान? हाँ, इसके पीछे कहानी है, सुना क्या? नहीं। घाट वालों में? नहीं। गिरगर्दन घाट। गिरगर्दन घाट? अरे घाट बोलेगा तो ऐसा घाट। हाँ। उसमें बड़ा बड़ा मतलब। हाँ। 3 हाथी जितना लश्कर का रोड रोलर लेके मैं ये ढलान की ओर जा रहा था। हाँ। फिर मेरे दिमाग की बत्ती जली, फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर